नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 27 एप्रिल 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? अलीकडेच भारताच्या टिंबटिंब यांनी चीनमध्ये झालेल्या मिसेस ग्लोब इंटरनॅशनल 2025चा जो काही पुरस्कार आहे तो या ठिकाणी जिंकलेला आहे. तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, अनुराधा गर्ग असं त्यांचं नाव आहे. क्लिअर. तर त्यांनी या ठिकाणी 2025चा जो काही पुरस्कार आहे मिसेस ग्लोब इंटरनॅशनल 2025 पुरस्कार याचं विजेतेपद या ठिकाणी जिंकलेलं आहे. अनुराधा गर्ग असं त्यांचं नाव आहे. क्लिअर. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? खालीलपैकी कोणत्या एम्सने त्यांचे पहिले स्वॅब किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या या ठिकाणी केलेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, एम्स रायपूर. कोणत्या राज्यामध्ये आलं? तर छत्तीसगड राज्यामध्ये. क्लिअर. तर छत्तीसगडमधील एम्स रायपूर या एम्सने त्यांचे पहिले स्वॅब किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. स्वॅब किडनी ट्रान्सप्लांटला किडनी पेअर्ड ट्रान्सप्लांट असं देखील म्हटलं जातं. नवीन एम्स संस्थेमध्ये अशी प्रक्रिया पहिल्यांदाच करण्यात आली आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि ही शस्त्रक्रिया करणारे हे छत्तीसगडमधील पहिले सरकारी रुग्णालय ठरलेलं आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटल ठरलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. कोणत्या राज्य सरकारने राज्य पोलीस भरतीमध्ये अग्निवीर जवानांसाठी 20% आरक्षण रिझर्वेशन जाहीर केलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सिक्कीम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर सिक्कीम राज्य सरकारने राज्य पोलीस भरतीमध्ये जे काही आपले अग्निवीर जवान असतील त्यांच्यासाठी 20% रिझर्वेशन या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. राज्य पोलीस दलातील विविध पदांसाठी अर्ज करणाऱ्या माजी लष्करी कर्मचाऱ्यांनाही वयामध्ये 10 वर्षांची सूट दिली जाईल. दुसरा पॉईंट, आरक्षणाव्यतिरिक्त राज्य सरकार व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक असलेल्या निवृत्त लष्करी कर्मचाऱ्यांना दुकाने देईल. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. कोणी या ठिकाणी 20% रिझर्वेशन ठेवलं आहे अग्निवीर जवानांसाठी? सिक्कीमने. तर सिक्कीम बद्दल रिव्हिजन टाकूया. स्थापना झाली 16 मे 1975ला. मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंग तमांग. राज्यपाल आहेत ओमप्रकाश माथुर. राजधानी आहे गंगटोक. एकच महत्त्वाचं राष्ट्रीय उद्यान आहे खांग चेंड झोंगा. आणि एकच महत्त्वाचं धरण आहे रंगीत नावाचं. पुढचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय बाल आणि तरुण चित्रपट केंद्राच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जितेंद्र मिश्रा असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? जितेंद्र मिश्रा असं त्यांचं नाव आहे. आंतरराष्ट्रीय बाल आणि तरुण चित्रपट केंद्राच्या अध्यक्षपदी त्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे, नियुक्तीबद्दल प्रश्न आहे. तर लगेच नवनवीन नियुक्त झालेल्या व्यक्तींवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. नवीन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार. दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष विजेंदर गुप्ता. दिल्लीचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता. नवीन उपमुख्यमंत्री परवेश वर्मा. सेबीचे नवीन अध्यक्ष तुहिन कांता पांडे. संरक्षण लेखा महानियंत्रक डॉक्टर मयंक शर्मा. RBIचे नवीन कार्यकारी संचालक डॉक्टर अजित रत्नाकर जोशी. पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव अंजू राठी राणा. UPSC मध्ये संयुक्त सचिव अनुज कुमार सिंग. मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी प्रवीण परदेशी असं त्यांचं नाव आहे. ICC पुरुष क्रिकेट समितीचे अध्यक्ष सौरव गांगुली. आणि आंतरराष्ट्रीय बाल आणि तरुण चित्रपट केंद्राचे अध्यक्षपदी या ठिकाणी जितेंद्र मिश्रा यांची निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या शहरातील कला केंद्रांमध्ये दुर्मिळ नाण्यांचे 2 दिवसांचे प्रदर्शन सुरू झालेलं आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जम्मू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर. तर जम्मू शहरातील कला केंद्रामध्ये दुर्मिळ नाण्यांचे 2 दिवसांचे प्रदर्शन सुरू झालेलं आहे. लगेच आपण काय करूया, जाता जाता जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाबद्दल सुद्धा रिव्हिजन टाकून जाऊया. तुम्हाला आठवतंय जम्मू आणि काश्मीर हे अगोदर एक राज्य होतं.
त्याला या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला 31 ऑक्टोबर 2019ला. त्या ठिकाणी जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत ओमर अब्दुल्ला. उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा आणि राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सलीम अली आणि दच्चीगाम आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत बगलिहार आणि उरी. पुढचा प्रश्न, 100 देशांच्या सहभागासह ग्लोबल इंडिया समिटचे आयोजन कोणते राज्य करत आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 100 देशांच्या सहभागासह ग्लोबल इंडिया समिटचे आयोजन तेलंगणा राज्य करत आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. पहिल्या दिवशी लिंग, न्याय, प्रचार, राजकारणातील तरुणाई आणि बहुपक्षीयता यासारख्या विषयांवरती पॅनलमध्ये चर्चा झाली. तर दुसऱ्या दिवशी ध्रुवीकरण विरुद्ध बहुलवाद, हवामान आणि आर्थिक न्याय आणि बहुध्रुवीय जगात शांतता या विषयावरती चर्चा झालेली आहेत. कोणत्या ठिकाणी हे आयोजन करण्यात आलं होतं? तेलंगणा या ठिकाणी. तेलंगणा ज्या राज्याची स्थापना 2 जून 2014ला झाली. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी, राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा आणि राजधानी आहे हैदराबाद. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावाणी आणि महावीर हरिणा आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत सिंगूर आणि पोचरम. पुढचा प्रश्न, भारताने गोवर रुबेलाचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य कधीपर्यंत ठेवलेले आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अप टू 2026 म्हणजेच 2026 पर्यंत या ठिकाणी आपल्या प्यारा भारताने गोवर रुबेलाचे उच्चाटन करण्याचे एम या ठिकाणी ठेवलेलं आहे, लक्ष्य या ठिकाणी ठेवलेलं आहे. लगेच भारताचे अन्य जे काही व्यतिरिक्त या ठिकाणी याच्या व्यतिरिक्त एम्स आहेत, लक्ष्य आहेत, ध्येय आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 2025 पर्यंत क्षयरोग दूर करणे. 2025 पर्यंत भारताची 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेची योजना होती. 2030 पर्यंत भारतीय रेल्वे नेट झिरो कार्बन उत्सर्जनाची योजना होती. 2030 पर्यंत भारताने 500 गिगावॉट अक्षय ऊर्जा योजनेचं लक्ष ठेवलं आहे. 2030 पर्यंत मलेरिया नष्ट करण्याचं लक्ष ठेवलं आहे. 2030 पर्यंत भारताचे लक्ष रस्ते अपघात मृत्यूमध्ये प्रमाण 0 करण्याचं आहे. 2025 पर्यंत युरिया आयात बंद करण्याचे उद्दिष्ट आहे. 2047 पर्यंत सिकल सेल रोगाचे उच्चाटन करण्याचं लक्ष आहे आणि या ठिकाणी 2026 पर्यंत गोवर रुबेलाचे उच्चाटन करण्याचं लक्ष आहे. पुढचा प्रश्न, 2025 ची सॅफ अजिंक्यपद स्पर्धा 2026 पर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे. या ठिकाणी 2026 मध्ये मग ही जी काही निमंत्रण स्पर्धा आहे कोणत्या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सॅफ चॅम्पियनशिप फुल फॉर्म काय? SAFF याचा फुल फॉर्म काय? साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन. 2 पॉईंट लिहून घ्या. झारखंडमधील रांची या ठिकाणी 3 ते 5 मे दरम्यान होणारी दक्षिण आशियाई वरिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 7 महिन्यामध्ये दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आलेली आहे. तर 2026 ची ही जी काही सॅफ चॅम्पियनशिप आहे ही सॅफ चॅम्पियनशिपची 15व्या क्रमांकाची आवृत्ती असणार आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी नवीन पंतप्रधान बनलेत डुरो मॅकुट असं त्यांचं नाव आहे. DM बरोबर, धनंजय मुंडे नाही, डुरो मॅकुट असं त्यांचं नाव आहे. हे या ठिकाणी कोणत्या देशाचे पंतप्रधान झालेले आहेत? तर 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सेर्बिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर सेर्बिया या देशाचे नवीन पंतप्रधान झालेले आहेत. डुरो मॅकुट असं त्यांचं नाव आहे. राजधानी आहे बेलग्रेड. चलन वापरलं जातं सेर्बियन दिनार आणि अध्यक्ष आहेत अलेक्झांडर वुसिक असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सौदी अरेबिया भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये किती सामंजस्य करार झालेले आहेत किंवा त्याच्यावरती स्वाक्षरी झालेली आहे? तर पर्याय क्रमांक डी टोटल या ठिकाणी 4 महत्त्वाच्या करारावरती स्वाक्षरी झालेली आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. भारताचे पंतप्रधान म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सौदी अरेबियाचा हा 3रा दौरा होता. त्यांनी पहिल्यांदा 2016 मध्ये, त्यानंतर 2019 मध्ये सौदी अरेबियाला ऑलरेडी या ठिकाणी व्हिजिट दिलेली होती, भेट दिलेली होती. मग हे जे काही 4 मुख्य या ठिकाणी महत्त्वाचे इम्पॉर्टंट करार झालेले आहेत हे नेमके कोणकोणते आहेत? तर लिहून घ्या. पहिला, दोन्ही देशांच्या अंतराळ संस्थांकडून अंतराळ क्षेत्रामध्ये सहकार्य करण्यासाठी करार. दुसरा करार, आरोग्य क्षेत्रामध्ये सहकार्य करण्यासाठी करार. तिसरा, नाडा आणि सौदी डोपिंग विरोधी संस्था यांच्यातील करार, डोपिंग विरोधी क्षेत्रातील सहकार्यासाठी एजन्सी. आणि चौथा करार आहे देशांच्या पोस्टल अधिकाऱ्यांमधील अंतर्गत पृष्ठभाग पार्सलमध्ये सहकार्य करण्यासाठी करार झालेला आहे. पुढचा प्रश्न, चीन आणि कोणत्या देशाची चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प बांधण्याची योजना आहे?
10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या या प्रकल्पाबद्दल, या प्रोजेक्ट्सबद्दल. हा प्रकल्प 2035 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे किंवा अपेक्षित ही या ठिकाणी वर्ष असणार आहे. हा प्लांट आंतरराष्ट्रीय चंद्र संशोधन केंद्रासाठी वीज पुरवठा पुरवण्यासाठी बांधला जाणार आहे. 2030 पर्यंत चीन एक मोठी अवकाश शक्ती बनण्याचे आणि चंद्रावर अंतराळवीर उतरण्याचे उद्दिष्ट ठेवतो आणि 2028 साठी त्यांचे नियोजित चांग-E8 हे या ठिकाणी मिशन असणार आहे. रशिया, ज्याचे वर्तमानामधील अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन, राजधानी आहे मॉस्को आणि चलन वापरलं जातं रशियन रुबल. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल कोठे सुरू झालेले आहे? तर पर्याय क्रमांक बी, मुंबई या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल या ठिकाणी सुरू झालेलं आहे. शेवटचा प्रश्न, इस्रोचे माजी अध्यक्ष डॉक्टर कृष्णस्वामी कस्तुरीरंगन यांचे 25 एप्रिल रोजी निधन झालेले आहे. तर हे जे काही डॉक्टर कृष्णस्वामी कस्तुरीरंगन होते हे इस्रोचे कितव्या क्रमांकाचे अध्यक्ष होते? तर पर्याय क्रमांक ए, 5th म्हणजेच 5व्या क्रमांकाचे अध्यक्ष होते. कमेंट करून सांगा इस्रोचे वर्तमानमधील अध्यक्ष कोण आहेत, चेअरमॅन कोण आहेत, त्यांचं नाव काय आहे, एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि वर्तमानमध्ये ते कितव्या क्रमांकाचे इस्रोचे अध्यक्ष आहेत हे देखील मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. आणि तुमच्यासाठीचा आजचा जो काही खास प्रश्न आहे तो लिहून घ्या. भारत आणि पाकिस्तानने शिमला करार कधी केलेला आहे? लक्षात घ्या, जीके मध्ये हा प्रश्न या ठिकाणी विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. 2 जुलै 1975, 2 जुलै 1972, 2 जुलै 1970 की 2 जुलै 1974? ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं, टाइमपास कमी करणं, रिव्हिजन जास्त मारणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह, 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस, 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस, 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस, 9 एप्रिल जलसंधारण दिवस, 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो, 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, 15 एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस, 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस, 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो, 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस, 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस, 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस, 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस, 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस, 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. ठीक आहे.